आता आपण जहांगीर आर्ट गॅलरीच्या स्वयंवेदन या चित्र प्रदर्शनीच्या मध्यभागी आहोत आणि या स्वयंवेदन या चित्र प्रदर्शनीला ज्यांनी साकार केलेला आहे ते लक्ष्मण चव्हाण आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या या कलाकृती आपण ज्या पाहतो आहेत, सगळ्या कलाकृतींमध्ये एक बुद्धाची एक छाप सातत्यानं जाणवत असते आणि त्यांची जी रंगसंगती आहे ती रंगसंगती अशी उठावदार गोल्डन सुवर्ण सोनेरी रंगाची अशी सातत्यानं जाणवते। ॲब्स्ट्रॅक्ट मॉडर्न आर्टमधलं ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीचं हे आर्ट आणि त्याच्यात सर्व प्रदर्शनीमध्ये संपूर्ण कलेमध्ये चित्र प्रदर्शनींमध्ये त्यांनी बुद्धाची छाप ते दाखवत आहेत। नेमका काय त्यांचा या सगळ्या स्वयंवेदन चित्र प्रदर्शनीचा अर्थ आहे हा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। चव्हाण साहेब, तुमचं सर्वप्रथम त्रिवेज मीडियामध्ये स्वागत। स्वयंवेदन चित्र प्रदर्शनी नेमका काय अर्थ याचा? स्वयंवेदन म्हणजे सिद्धार्थ गौतमला जे स्वतःच्या अनुभवाच्या आधारे जी ज्ञानप्राप्ती झाली, स्वयंवेदन हा पाली शब्द आहे आणि सिद्धार्थ गौतमला जे स्वतःच्या अनुभवाच्या आधारे जे सेन्सेशन झालं, सेन्सेशन म्हणजे संवेदना, संवेदना हे म्हणजे तो पाली शब्द आहे स्वयंवेदन। तर या स्वयंवेदन म्हणजे ज्ञानाच्या सिद्धार्थ गौतमाला जो काही अनुभव आला, त्यांनी जे दुःखाचं निराकरण सांगितलं त्यांच्या वेदनेतून, त्यांना जी काही ज्ञानप्राप्ती झाली बोधिवृक्षाखाली, तर त्या विषयावर हे माझं संपूर्ण काम आहे। गेली मी 15 ते 18 वर्ष झालं या विषयावर काम करत आहे आणि मी अभिनव कला महाविद्यालय इथून पेंटिंगचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे स्कूल अपार्टमध्ये शिल्पकलेमध्ये पण मी शिक्षण घेतलेलं आहे आणि हा विषय घेऊन मी गेली 15 ते 18 वर्ष झालं काम करत आहे। तुमच्या या संपूर्ण चित्रामध्ये म्हणजे केवळ डोळ्यांच्या माध्यमातून तुम्ही बुद्धाची छाप निर्माण केली आहे, म्हणजे हे तुम्हाला कसं जाणवलं, काय कसं शक्य झालं? आता बुद्धाचं बरंचसं मी वाचन केलेलं आहे। बुद्धाचं बायोग्राफी असेल किंवा त्यांच्या जातक कथा असतील किंवा त्यांच्या सगळ्या ज्या काही प्रिन्सिपल थॉट्स आहेत, तर ते मला जास्त मला ते त्यांच्याकडे मी आकर्षित झालो आणि तो एक देव नसून तो एक माणूस आहे आणि त्यांनी जो जगाला काही एक दुःखाच्या निराकरणाचा मार्ग सांगितलेला आहे, तर तो मार्ग मला जास्त खूप आवडला आणि तो माझ्या ज्या जगण्याच्या जो काही माझा अनुभव आहे, म्हणजे दुःखाचं जे काय माझं इंटरप्रिटेशन असेल त्याच्याशी माझं खूप कनेक्टिंग कुठंतरी मी आहे असं मला वाटलं, म्हणून मग मी तो विषय मला जास्त आकर्षित झाला, मला जवळचा वाटला, म्हणून त्या विषयावर मी काम करत आहे। या ज्या कलाकृती आहेत यातली एक कलाकृती समजा आपल्याला ही समोर जी कलाकृती दिसते आहे, तर या कलाकृतीच्या प्रत्यक्ष आकार देण्यापूर्वी नेमका काय विचार आपल्या मनात आहे? तर बुद्धाचे जे काही बुद्धाने जे काही 5 तत्व सांगितलेले आहेत, ते 5 तत्व ह्या पेंटिंगमध्ये मी आणायचा प्रयत्न करतो। प्रज्ञाशील, करुणा, हे ज्या काही गोष्टी आहेत सिद्धार्थ गौतमने सांगितलेला, तर तो विचार ह्या चित्राद्वारे मी माझ्या विचारातून, माझ्या लेखणीतून, माझ्या यातून मी साकार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक पिजन्स म्हणून एक फॉर्म वापरलेला आहे मी, जो की शांतीचा संदेश देणार आहे आणि बोधी ट्री असेल, त्याच्यानंतर बुद्ध वेगवेगळ्या बसण्याच्या अवस्थेच्या ज्या काही आकृती असतील त्या पुनरावृत्ती करून तो एक चित्राचा माझा एक संघ आकार निर्माण करून मी एक छान कंपोजिशन असेल तर ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण हे मांडताना म्हणजे ही जी कला तुम्ही अभिव्यक्त केली, ती अभिव्यक्त म्हणजे एक समाधान म्हणून तुमच्या ॲब्स्ट्रॅक्ट विचारांना एक भौतिक स्वरूप देण्याचं एक समाधान आहे की याच्यातून तुम्हाला जगाला काही संदेश द्यायचा? मला ह्याच्यातून संदेश जगाला द्यायचा आहे की शांतीचा संदेश मी या जगाला देऊ इच्छितो, कारण आजच्या जगात जर बघितलं खूप धकाधकीचं जीवन सगळीकडे चाललेलं आहे आणि सगळ्या पृथ्वीवर वेगळंच अहिंसेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर मला ह्याच विषयाची मांडणी करून जगामध्ये सर्वत्र जसं सिद्धार्थ गौतमाने शांतीचा मार्ग अवलंबण्यास सांगितला आहे, तर पुन्हा तो पुनरावृत्ती व्हावी असं मला वाटतं, म्हणून मी हा विचार इथं माझ्या चित्राद्वारे, माझ्या रंगाद्वारे मी व्यक्त केला आहे। पण आता जसं तुम्हाला शांतता किंवा शांतीचा संदेश द्यायचा आहे, पण एक मोठा वर्ग एक अशांती ही जगभरामध्ये फैलावतोय, पसरताना दिसते आहे, अशा वेळी ही शांती किंवा ही शांतता
पुन्हा प्रस्थापित होऊ शकते किंवा ती पूर्ववत राहील किंवा शांततेचा भंग होऊ शकत नाही, ती जगामध्ये अस्तित्वातच असते. या संदर्भात नेमकं काय आपल्याला या कलाकृतीच्या माध्यमातून? आता तसं जर बघितलं तर खूपच अशांतता सगळ्या ज्या आपल्याला जगामध्ये झालेली दिसते. आता पाठीमागं आपण बरेचसं बघितलं की जे युद्ध आहे तर ते युद्ध होऊ नये, या देशाची त्या देशाची बरंचसं आपण युद्ध पाठीमागं पाहिलेलं आहे. बरेचसे वार चालू आहेत, तर ते वार जगामध्ये होऊ नये, कारण सिद्धार्थ गौतमाने पूर्ण हा जगभर शांततेचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे किंवा त्यांनी सांगितलं आहे. तर तो परत अवलंबण्याची गरज मला सध्या वाटत आहे. आणि बुद्ध मांडत असताना तुम्हाला नेमका फीडबॅक काय मिळतो? बुद्ध मांडत असताना मला एक शांतता आणि त्याच्यामधून स्वतःचं एक आपली विचारसरणी आहे ती आपण किती आत्मसात करू शकतो किंवा दुसऱ्यांनी पण ती आत्मसात करावी, हाच मला त्यातून संदेश आहे. तुम्ही एक कलाकार आहात. कला ही आता शास्त्राचंही रूप घेते, म्हणजे कलेला शिकवता येतं. तर कला ही शिकवत असताना म्हणजे हे शास्त्र बनलेलं आहे का, किंवा ती एक अनुभूतीचीच अभिव्यक्ती आहे ना? त्याचं एक आपण जे काही फंडामेंटल आर्ट्स जे आहेत, बेसिक जे आहे, तर ते बेसिक आपण शिकलं पाहिजे. आणि ते बेसिक शिकल्यानंतरच तुम्ही त्याच्या पुढचं त्या आधारेच तुम्ही जे काही बेसिक फाउंडेशनला शिकलात त्याच्यातूनच तुमची ती पुढची जी प्रक्रिया असते कला मांडण्याची, तर तेच ह्याचीच पुनरावृत्ती इकडे आहे. तर ते आपण फाउंडेशनचा हा जो काही बेसिक अभ्यास आहे, रंग, रेषा, आकार, छाया, भेदपोत, हे आपण प्रॉपर स्टडी करूनच ते पुढे त्याचं काम केलं, पण त्याचंच पुन्हा पेंटिंग होतं असं मला वाटतं. अलीकडच्या सर्व कलाकारांना, खास करून चित्रकलेच्या क्षेत्रातल्या कलाकारांना विचारताना ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म हा त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचं नेमकं कारण काय? आता तो प्रत्येकाच्या चित्रकाराचा काम करण्याचा जो भाग आहे किंवा ते काम करून करून त्यांचा एक आकार तयार निर्माण होतो. तसं आता मी गेली 15 ते 18 वर्ष झाले ह्या विषयावर काम करत असताना माझा एक इंडिव्हिज्युअल मी फॉर्म तयार केलेला आहे, माझा एक फॉर्म झालेला आहे. किंवा तो काम करून करून तुमच्या त्या कंटिन्युएशन काम केल्यामुळं, तुम्ही सतत काम केल्यामुळं तुमचा एक ते आकार आणि रंग हे तुम्हाला तुमच्या तो कामातून मिळत जातात. म्हणून तसं माणूस चित्रकार तो काम करत असतो. या प्रदर्शनीच्या मागचा नेमका हेतू काय असतो? या प्रदर्शनाच्या मागचा हेतू असा असतो की चित्रकलाला आता जहांगीरसारख्या गॅलरीमध्ये प्रदर्शन मिळवण्यासाठी 5 ते 7 वर्ष वेटिंग करावं लागतं. तर त्या 5 ते 7 वर्षात त्याला एक प्रेझेंट होण्याची संधी मिळते. आणि म्हणून चित्रकार गेली 5 ते 7 वर्ष इथं काम डेट मिळाल्यापासून 5 काम करत असतो आणि त्याला इथं एक स्वतःचं व्यक्त होण्याचं साधन होतं. आणि त्यामुळे इथं तो प्रदर्शनीत भरून लोकांना एक चांगला संदेश देण्याची संधी किंवा आपण एक स्वतः एक चित्रकार म्हणून व्यक्त होण्याची संधी इथे उपलब्ध होते. म्हणून तो सतत काम करत असतो. म्हणजे लोकांच्या समोर आपण आपली कला प्रदर्शित करणं हा जो हेतू आहे, त्या दृष्टीने लोक तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देतात का? त्या संदर्भात तुम्हाला समाधान आहे की नेमकं काय सांगायचं? आत्ता तसं मला वाटतं कोविडच्या काळानंतर बरंचसं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे लोकांचं येण्याचं, किंवा बायर्स पण इकडे खूप कमी येतात. कारण आता कोविडनंतर खूपच तसा परिणाम झालेला दिसतोय, कारण लोकांची गर्दी नाही आहे सध्या. आणि त्याच्यामुळं जरा खूप परिणाम झाला ह्याच्यामुळं लॉकडाऊन नंतर. नाहीतर अगोदर जहांगीरला प्रदर्शन म्हणजे खूप गर्दी आणि हे असायचं, पण आता थोडंसं प्रमाण थोडं कमी झालं असं मला वाटतंय. बिलकुल बिलकुल. यानंतर म्हणजे या संदर्भामध्ये, या क्षेत्रामध्ये तुम्हाला नेमकं वेगळं काही करण्याची आणखी इच्छा आहे? माझी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन असतात. दिल्ली, आता याच्या मेमध्ये UK माझा शो आहे. तर अशाच भारतासारख्या ठिकाणी आणि आउट ऑफ इंडिया वेगवेगळ्या ठिकाणी माझे प्रदर्शन असतात. परत दुबईला आत्ता एक शो आहे. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी माझे चित्र प्रदर्शन असतात आणि त्याच हेतूने मी काम करत असतो. याच विषयाला धरून माझं एक इन्स्टॉलेशन आणि स्कल्पचर आर्ट पण मी प्रेझेंट भविष्यात करेल असे. म्हणजे लक्ष्मण चव्हाण साहेब यांनी आपल्या कलेच्या संदर्भात आणि आपल्या ॲब्स्ट्रॅक्ट मांडणीच्या संदर्भात आणि खास करून बुद्धाच्या एकूणच व्यक्तिमत्वाचा त्यांच्या या कलेवर असलेला प्रभाव त्यांनी आपल्यासमोर मांडला. आणि
जगभरात त्यांचं हे प्रदर्शन जाणार आहे, ही एक फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या या सगळ्या कलेच्या पुढच्या प्रवासाला आमच्या त्रिवेज मीडियाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचा हा प्रवास असाच उत्तरोत्तर पुढे जाऊ आणि बुद्धाचा हा संदेश तुम्ही समाजापर्यंत असाच पोहोचत राहावा ही अपेक्षा. आपण त्रिवेज मीडियाला जो वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या न्यूजद्वारे आभार व्यक्त करतो आणि मी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचेन असं वाटतं आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद.